नमस्कार. आजच्या एपिसोडला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे मनोज थोडासा हताश झालेला असतो. कसं ना कसं महेंद्र त्याला धीर देणार आहे. तेवढ्यात इकडे मनोजचं लक्ष डॉक्टरांकडे जाईल आणि डॉक्टरांचं बोलणं त्याला खटकणार आहे. मीनवाईल इकडे तेजा कसं ना काय करून वल्लरी आणि नर्मदामध्ये सांगड घालण्याचा प्रयत्न करते. ती तिला संसाराबद्दल, तिच्या सासूबद्दल, सगळ्यांच्याबद्दल विचारत असते. तेवढ्यात तिथे मनोज येणार आहे आणि मनोजचा तमाशा होईल. नंतर त्याला समजेल की ही वल्लरी नाही नर्मदा आहे आणि त्यानंतर गोष्टी थोड्या चेंज होणार आहेत. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे मनोज शांत बसलेला असतो. तेवढ्यात तिथे महेंद्र येतो आणि म्हणतो, काय झालं मनोज, असं का वागतोय, सगळं ठीक आहे ना? तेव्हा तो म्हणतो, दादा तुला तर माहिती आहे काय झालं आहे. वल्लरीचं जे काही चाललं आहे ना ते मला बिलकुल समजत नाही आहे. काल त्या दिवशी मी तिच्यावरती ओरडलो तर त्याचा ती राग धरून बसले आहे. मला सध्या जवळ सुद्धा येऊ देत नाही, अशी लांब लांब बळते. मला तर तिचं वागणं बोलणं काहीच कळत नाही आहे. तेव्हा महेंद्र म्हणतो, तू नको काळजी करू, वल्लरी खरंच खूप चांगली मुलगी आहे. आता तिच्याबरोबर जे काही होतंय ना त्यामुळे तिला त्रास होत असेल म्हणून तिच्याकडून गोष्टी काही नीट होत नसतील, पण तू त्याचं मनाला लावून घेऊ नको. मी सांगतोय ना ती खरंच खूप छान मुलगी आहे आणि सगळ्या गोष्टी ती खूप छान प्रकारे हँडल करेल. तुला मी खरंच सांगतोय, तुमचं नातं खरंच खूप छान आहे. आणि तुला तर माहिती आहे माझ्या नात्याचं काय झालं. पहिली बायको तशी गेली, दुसऱ्या बायकोने धोका दिला, पण वल्लरी त्या मुलींसारखी नाही आहे. वल्लरी तुझ्याबरोबर कायम साथ देईल हे मी तुला सांगतोय ना, म्हणून तू सुद्धा तिच्याबरोबर कायम चांगलाच राहा, कारण की ती तुझ्यामध्ये सुखदुःखाची साथीदार आहे आणि मला असं वाटते त्याच्यामध्ये तुमच्या दोघांचंही चांगलं होईल. तेवढ्यात डॉक्टर तिथे येतात. ते बघता मनोज थोडा घाबरून गेलेला असतो की डॉक्टर इथे काय करतायत आणि त्याचं थोडं पॅनिक लेवल वाढून जातं की डॉक्टर इथे म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. मनोज लगेच डॉक्टरांच्या जवळ जातो आणि त्यांना विचारतो, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा डॉक्टर थोडे घाबरूनच गेलेले असतात की मी काय सांगू या मुलाला. पण तेव्हा डॉक्टर तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असतात. पण मनोज स्पष्टपणे विचारतो, खरं खरं सांगा डॉक्टर, तुम्ही इथे का आले आहेत? नेमकं हे घडत तरी काय आहे? तेव्हा ते म्हणतात, काय नाही रे, कालच्या सेशनचे ऑब्झर्वेशनचे जे नोट्स होते ना ते इथेच राहिले होते, ते मी घ्यायला आलो आहे. पण मनोजला त्यांचं हे बोलणं बिलकुल पटलेलं नसतं म्हणून तो चिडून घरी निघून येत असतो. तर इकडे तेजा म्हणत असते, काय ग वल्लरी, तू तर छान दिसते, म्हणजे बघ ना किती छान वाटते, तुला बघून मला खूप छान वाटते. पण ही ओढणी आहे ना ही अशी घ्यायची नसते, मी तुला सांगते, ओढणी अशी घेतली ना की अजून छान वाटेल. तेव्हा ती म्हणते, हे तर खरंच छान वाटते, पण मला एक प्रश्न पडला आहे, हे कपडे मला कसे काय बरोबर झाले, मला ताई खरंच काही कळत नाही गो. तेव्हा तेजा म्हणते, ते जाऊ दे ना, एवढे प्रश्न विचारू नको, एक काम करते, मी तुझा एक फोटो काढते. तेव्हा ते म्हणते, फोटो? नेमकं ताई तुम्ही बोलताय काय हो, मला खरंच काही कळत नाही. तेवढ्यात तेजा तिचा फोटो काढते. ते बघता नर्मदा खूप खुश होते आणि म्हणते, किती छान आहे ना. लगेच माणसाचा फोटो निघतो आणि तेही इकडे तिकडे हळतं सुद्धा. माझ्या मुलीला हे सगळं खूप आवडेल. तेव्हा तेजा म्हणते, आपण तिचाही फोटो काढू, तू काळजी करू नको, पण आपण इथं बसूया ना. मला सांग ना, तुझं कसं चाललं आहे, तुझा संसार कसा आहे, तुला तर सगळं चांगलं असेल ना, म्हणजे घरचे सगळे चांगले आहेत ना, तुझ्याबरोबर कोण राहतं ग? तेव्हा ती म्हणते, माझ्या घरी माझे हे, त्यानंतर माझी मुलगी लाली आणि माझी सासू आहे गंगू, तिला गावामध्ये गंगाई म्हणतात आणि सगळेजण ती खरंच सगळ्यांची चांगली आहे. तेव्हा तेजा विचारते, काय ग, नवरा तर तुझा खूप श्रीमंत आहे, वखार आहे तुमची, मग तुझ्याकडे तर चिक्कार पैसा असेल ना? तेव्हा ती म्हणते, हो, पैसे बिसेचं तर काही प्रॉब्लेम नाही आहे, सगळं चांगलंच आहे, पण मला पहिली पोट्टी झाली ना त्यामुळे सगळं काही छानच चाललेलं आहे, पण आत्याबाई ही खूप छान आहे. तेव्हा तेजा विचारते, काय ग, सगळं छान छान बोलते, सोन्यासारखा संसार आहे असं बोलते, पण तुझ्या डोळ्यामध्ये पाणी काय येत आहे, सगळं खरंच छान आहे ना? तेवढ्यात तिथे मनोज आलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, काय चाललंय तिच्यातही तुमचं? तेव्हा ते म्हणते, माझं काय चाललंय, मी तर वल्लरीशी गप्पा मारते ना. तेव्हा तो म्हणतो, गप्पांबद्दल बोलत नाही आहे, मला आता बाहेर डॉक्टर भेटले होते, डॉक्टर विधाते यावेळेला इथे काय करतायत मला खरं खरं सांगा. तेव्हा तो तिला स्पष्टपणे वॉर्निंगच देतो, हे बघा तेजाताई, तुम्ही पुन्हा सेशन करण्याचा प्रयत्न करताय ना, हे काय माझ्याकडून होणार नाही आहे. वल्लरी, तूच यांना सांग की
तुला हे सेशन नाही करायचं. तेवढ्यात वल्लरी चिडते आणि म्हणते काय चालले भाऊ तुमचं, मी वल्लरी नाही आहे, मी नर्मदा आहे, मला माझ्या गावाला जायचं आहे, तुम्ही परपुरुष आहेत असं भाऊ मला हात लावू नका, हे सगळं बरोबर नाही आहे. तेवढ्यात तिथे इंदुमती सुद्धा आलेली असते आणि ती सुद्धा हे सगळं बोलणं ऐकते. वल्लरी म्हणत असते प्लीज मला माझ्या घरी सोडा, मी इथे नाही राहू शकत, माझं घर गट्टेवाडीला आहे, मला तिकडेच जायचं आहे, समजा ना ताई, यांना समजवा ना, मी वल्लरी नाही, मी नर्मदा आहे, नर्मदा आहे. हे ऐकल्यानंतर मनोजच्या पायाखालची जमीन चाललेली असते. थोड्या वेळानंतर मनोज इकडे खूप चिडलेला असतो. तेव्हा तो म्हणतो तेजाताई मी तुम्हाला सांगितलं होतं ना हे सेशन करायचं नाही, पण तरी सुद्धा तुम्ही तुमचा हट्ट सोडला नाही. तुम्ही आता वल्लरीच्या जीवाबरोबर खेळायला निघाले आहेत का? तुम्ही तिच्या मैत्रीण बोलता ना, पण तुम्हाला तिच्या जीवाची काळजी नाही आहे, हे वागणं बरोबर आहे का तुमचं? हे सगळं बोलत असताना तेजा म्हणाला ते जरा ऐकून घे रे तू, हे बघ, हे सगळं जे बघितलं आहे ना त्यानंतरच आम्ही सेशनसाठी रेडी झालो आहे. मनोज ती व्हिडिओ बघतो आणि त्यालाही समजतं की आपली चूक आहे. तेव्हा तेजा म्हणते काय रे तू मला बोलतोय मला माझ्या मैत्रिणींची काळजी नाही, जेव्हा ती माझ्याजवळ आली होती ना तेव्हा मी सुद्धा तिला स्पष्टपणे नकार दिला होता की हे सगळं करायचं नाही आहे, पण जेव्हा तिने मला ही व्हिडिओ दाखवली आणि माझ्यासमोर रिक्वेस्ट केली ना तेव्हा जाऊन मी डॉक्टरांना बोलवलं आहे, डॉक्टरांनीही नकारच दिला होता, पण जेव्हा हे सगळं प्रसंग बघितला ना तेव्हा डॉक्टर सुद्धा हो म्हणाले, म्हणून आम्ही ते सेशन दिलं आणि तू बोलते आम्हाला वल्लरीची काळजी नाही, तिने तुझ्या काळजी खाती हे सगळं केलं आहे. हर्षित लगेच तेजाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा मनोज म्हणतो सॉरी, हे सगळं माझ्याचमुळे झालं आहे ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात हे बघा आम्ही सेशन करत होतो, पण सेशन करता करता तुम्ही मध्ये आला आणि गोष्टी पूर्णपणे खराब होऊन गेल्या, मग आता आपल्याला पुन्हा एकतरी सेशन करायलाच लागेल. तेव्हा मनोज म्हणतो जर माझ्यामुळे काही चूक झाली असेल तर डॉक्टर तुम्ही लवकर सेशन करा, मी सगळ्यासाठी रेडी आहे, पण माझ्या वल्लरीला पुन्हा वापस आणा. तेव्हा डॉक्टर म्हणतात मी तुम्हाला सगळी हकीकत सांगतो, जेव्हा पहिल्यांदा आपण वल्लरीचं सेशन केलं होतं ना तेव्हा ती नर्मदामध्ये अडकली होती, तेव्हा तिथे एक कावळा आला होता, त्या कावळ्याच्या येण्याने हे सगळं व्यवस्थित नीट झालं, पण जेव्हा दुसऱ्यांदा सेशन केलं तेव्हा मला प्रश्न हाच पडला आहे की वल्लरी तुमच्या आवाजाने कशी काय नर्मदामधून बाहेर आली, मला खरंच काही कळलं नाही, सगळं थोडंसं कन्फ्यूज करणारं झालं आहे. तेव्हा तो म्हणतो जे काही असेल डॉक्टर मी तुम्हाला हात जोडतो, प्लीज माझ्या वल्लरीला या सगळ्यातून नीट करा. तेव्हा ते म्हणतात एवढ्या लवकर ते सेशन होऊ शकत नाही, जरा तुम्ही शांत व्हा. इकडे इंदुमती आणि महेंद्र दोघेही प्रयत्न करत असतात की वल्लरीला सगळं आठवावं. तेव्हा वल्लरी म्हणते नाही ओ माय, मी खरंच तुम्हाला ओळखत नाही, हे माझं घर नाही आहे, माझं घर गट्टेवाडीला आहे. जर माझ्या नवऱ्याला कळलं ना की मी इथं दुसऱ्या पुरुषाबरोबर राहते तर आणि तो मला त्याचा बायको समजते, बाबा तो तर मला मारेल, माझा छळ करेल, प्लीज मला माझ्या गावाला सोडवा, मला इथे नाही राहायचं आहे, मी गट्टेवाडीचे आहे हो. तेव्हा महेंद्र विचारतो नवरा, तुम्ही नवरा कोणाला बोलताय? तेव्हा ती म्हणते नवरा आहे माझा, आता नवऱ्याचं नाव कसं घ्यायचं भाऊ, पण खरंच माझा नवरा आहे, माझी पोट्टी लाली आहे. तेव्हा इंदुमती म्हणते हे बघ, हे जे आहे ना हे तुझं आणि मनोजच्या लग्नाचा फोटो आहे, बघ ना याच्याने तुला काही आठवेल. महेंद्र एक काम करतो फोटो काढून दे. महेंद्र लगेच तो फोटो काढून देतो. तेव्हा इंदुमती म्हणते हे बघ हे तुझे तात्या आहेत आणि त्यानंतर या फोनमध्ये बघ हे तुझे भाऊ बहीण आहेत, ही मनीषा आहे माझी मुलगी, तुला आठवते का तुझी ननद आहे? तेव्हा ती म्हणते नाही मला काहीच आठवत नाही आहे, हे माझं नाही घर आहे, मी नर्मदा आहे नर्मदा. हे सगळं बोलून ती अक्षरशः घाबरून गेलेली असते आणि तिथल्या तिथे तिला चक्कर येते. तेव्हा महेंद्र म्हणतो हे सगळं काय आहे, आपण काय करायचं आणि कसं या सगळ्यातून वाचवायचं आहे. तेव्हा इकडे इंदुमती म्हणायला लागते एक काम कर, आत्ताच्या आत्ता मनोजला बोलून आण. इकडे वल्लरी चक्कर येऊन पडून गेलेली असते तर दुसरीकडे इकडे मनोज म्हणत असतो डॉक्टर हे सगळं माझ्याचमुळे झालं आहे ना, मी मध्ये आलो म्हणून ती नर्मदा झाली आहे ना, डॉक्टर काही करा प्लीज, मी तुमच्या हात जोडतो, पाया पडतो, पण प्लीज डॉक्टर वल्लरीला या सगळ्यातून बाहेर काढा, मी माझ्या वल्लरीला असं बघू शकत नाही, डॉक्टर एकदा तरी समजून घ्या ना. तेवढ्यात तिथे महेंद्र येतो आणि म्हणायला लागतो इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, आम्ही वल्लरीला सगळ्या जुन्या आठवणी दाखवत होतो, पण तेवढ्यात वल्लरीला चक्कर आली आणि ती विचित्रच काहीतरी वागत आहे, लवकर चला तिकडे. सगळे लगेच तत्परतेने घरी निघतात. इकडे इंदुमती बाहेर येते आणि म्हणते अरे आम्ही प्रयत्न करत होतो, वल्लरीला तुमच्या लग्नाचा तात्या माझे सगळे नातेवाईक सगळं दाखवलं, पण ती कोणालाच ओळखत नव्हती, अचानक तिला चक्कर आली आहे. सगळेजण तिथं आत निघून जातात. तेवढ्यात इंदुमती डॉक्टरांना सांगत असते आता वल्लरी मला असं बोलत होती हे तिचं घर नाही, हे
हेच तर तिचं घर आहे डॉक्टर, त्याच्याशिवाय तिला कुठे काय पाठवू शकतो डॉक्टर. मी रिक्वेस्ट करते प्लीज काही करा आणि माझ्या वल्लरीला प्लीज लवकर नॉर्मल करा. मी तिचा छळ करते, तिला त्रास देते, पण माझी वल्लरी चांगली आहे. ही नर्मदा मला नको डॉक्टर, प्लीज काहीतरी करा डॉक्टर, कृपया करून माझ्या वल्लरीला नॉर्मल करा. तेव्हा डॉक्टर म्हणतात तुमचा प्रयत्न चांगलाच होता, पण तुम्ही शांत व्हा, एवढे हायपर होऊ नका. पण हेच प्रयत्न आपल्याला करायचे नाही आहे. तेव्हा ती म्हणते प्रयत्न करायचे नाही म्हणजे डॉक्टर तिला आठवण द्यायचं नाही का. तेव्हा हर्षद म्हणतो मग करायचं काय डॉक्टर, आता तुम्हीच सांगा. तेव्हा डॉक्टर म्हणतात पहिले एकदा माझं ऐकून घ्या नीट, त्यानंतर सगळ्यांनी बोला. आपण तिला जर या सगळ्या गोष्टी बार बार आठवण करून दिली ना तर तिच्यावरती ताण येऊ शकतो, म्हणून जरा शांत होऊन आपल्याला सगळं आठवायचं नाही आहे. तेव्हा महेंद्र म्हणतो पण आम्ही तर तिला फोटोज दाखवत होतो आणि तिच्या चांगल्याचाच विचार केला ना. तेव्हा तो म्हणतो मी तुम्हाला सांगतोय, मला एक सांगा, एखाद्या बलूनमध्ये आपण जेव्हा हवा भरत असतो तेव्हा जर त्याच्यामध्ये अति हवा भरली तर काय होईल. तेव्हा तो म्हणतो तो बलून तर फुटेल ना. तेव्हा डॉक्टर म्हणायला लागतात तेच तर मी तुम्हाला सांगत आहे, वल्लरीच्या डोक्यामध्ये ऑलरेडी नर्मदा फिक्स झाली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर वल्लरीच्या आठवणी टाकल्या ना तर ते ब्लास्ट होण्याचा चान्सेस असतो. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही आता तिला या सगळ्या गोष्टी आठवण करून देऊ नका. जे काही चाललं आहे ना ते शांतपणे आणि तसंच चालू द्या. प्रयत्न करा ती नर्मदा आहे असंच तिच्याशी वागण्याचं. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत डॉक्टर सगळ्यांना समजत असतात आतापर्यंत तिच्याशी तुम्ही वल्लरी नाही तर नर्मदा म्हणूनच वागा, म्हणजे तिच्यासाठी सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातील. मी लवकरात लवकर प्रयत्न करतोय की वल्लरी आणि नर्मदाचं काहीतरी सोल्युशन निघावं, पण तोपर्यंत कोणीच घाई करू नका. इकडे अण्णाई घरी येतात तेव्हा इंदुमती म्हणते काहीतरी करा अण्णा, ही आता नर्मदा झाली आहे, तुम्हीच आता या संकटातून आम्हाला बाहेर काढू शकता. तेव्हा अण्णा म्हणतात नाही, याच्यावरती कोणताच पर्याय नाही आहे. ती जर नर्मदा असेल तर आपण काहीच करू शकत नाही. इकडे मनोज पूर्णपणे हातात झालेला असतो. तेव्हा महेंद्र त्याला समजवतो, हे बघ मनोज, या सगळ्यातून नक्कीच उपाय निघेल, तू नको काळजी करू, हेही दिवस जातील. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आता खरंच मनोज या सगळ्या गोष्टीतून काही उपाय काढू शकेल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.